रे बाबा दंड टोकिताला बाबा दंड टोकिताला बाबा दंड टोकिताला खेळ तरे आला आली ओ मच खेळाय गाई ओ मच खेळाया गाइस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइस, आजची सुरुवात आपली होणार आहे डाटा मॅट्रिक्स पासून. बट आपल्याला आता सर्वात पहिले आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला येऊन आंबडचे आणि सातपूरचे काही फायर एक्सटिंग्विशर होते. म्हणजे आंबडला आपण 2 ठिकाणी ट्रेनिंग केली होती ना गाइस, तर तिथले जे फायर एक्सटिंग्विशर होते ते आता रिफिलिंग करून घेतलेले आपण. आणि आपल्याला आज त्यांची डिलिव्हरी पण आहे. त्यानंतर डाटा मॅट्रिक्सला पण मेंटेनन्स पण आहे नाही का. म्हणजे त्या दिवशी अर्ध्या सिलेंडरचा मेंटेनन्स झाला आणि अर्ध्या सिलेंडरचं बाकी आहे. आणि आज कसं संडे आहे ना, संडे असल्यामुळं गाइस तर मग सगळं बंद राहील नाही का. म्हणजे काम करायला पण आपल्याला सोपं. तर चला गाइस आता निघू. बसंतीमध्ये पण डिझेल नाही म्हणजे बसंतीचं पोट नाही भरलेलं. तर सर्वात पहिले बसंतीचं पोट भरू आणि मग तिथून पुढं. एवढा ट्रॅफिकचा प्रवास करून फायनली आपण पोहोचलो आता डाटा मॅट्रिक्सला. हे एवढे सारे स्टिकर घेतले चेकिंग करायला. काहीच इथलं काम चालू केलं आपण. स्टिकर हे बघा डाटा मॅट्रिक्स अजून खूप मोठं आहे बट मोबाईल अलाउड नाही तर असा विषय. तर डाटा मॅट्रिक्सचं काम झालेलं आहे. आणि बघा एवढे फायर एक्सटिंग्विशर घेतले 2 kgचं CO2 आणि ते. आता आपल्याला जायचं आहे सातपूरला. गाइस, तर आता नाशिक ऑक्सिजनला आलो होतो आणि इथून आपल्याला CO2 घ्यायचं होतं एक नाही का. तर CO2 वगैरे घेतला आहे गाइस. आता निघू आपण आंबडला आपल्याला 3 ठिकाणी डिलिव्हरी करायची आहे. गाइस, तर आता सगळे डिलिव्हरी झालेले आहे. आता काहीतरी नाश्ता करू पहिले कारण लय भूक लागली मला. त्याच्यात गरमीनी नाही बघा. कारण मी ना खाजून पूर्ण नखं मारून घेतले. आता मला त्रास होतोय घामामुळे. कारण मला घाम आला ना ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये एलर्जी आहे नाही का मला, सुरमाऊट होऊन. आणि त्याच्यात खाजव बापरे. तर चला गाईस आता मस्त नाश्ता करतो. त्यानंतर जायचे 3:30 वाजता ट्रेनिंगला. गाईस, तर आता आलो आपण ट्रेनिंगसाठी. फुल आळस येतोय कारण 3:30-2 नंतर मला आळसच येतो नाही का या कंपनीत जायचं आता. सेफ्टी पिन काढायची. जस्ट नाव आपण आलेलो आहे गोडाऊनला. आणि हे काही फायर एक्सटिंग्विशर होते उतरवले. आणि काही तिथे जायचं आपल्याला सिन्नरला. बट आपल्याला याच्यातलं खूप सारं मटेरियल घेऊन जायचं आहे. हे पण सिलेंडर घेऊन जायचे. त्याच्यात हे मोठे जे मेकॅनिकल फोम आहे हे पण घेऊन जायचे. आता लय डोक्याला ताणणार. आता पहिले काय करू, मेकॅनिकल फोम जे आहे हे टाकू मध्ये म्हणजे टेन्शन नाही. दम लागला डायरेक्ट. सो गाईज, तर आपण आलेले घरी आणि घरी येऊन मस्त आंघोळ बिंघोळ केली. आणि गाईज आता आपण चाललेलो आहे आपल्या मित्राच्या घरी ना, कार्यक्रम आहे होमाचा. त्यानंतर जेवण वगैरे पण आहे. तर आता चाललेलो आहे तिकडं कारण आता टाईम झालेला आहे 7. ॲक्च्युली दिवसा पण कार्यक्रम होता आणि आता संध्याकाळी पण आहे. दिवसा नेमका वेळ नाही भेटला तुमच्या भावाला. जय बोल बसवा महाराज की जय. अरे बाई तुम्ही डोंगरी काय गाव उभ्या नदी, तुम्ही डोंगरी काय गाव उभ्या बाई, तुम्ही डोंगरी काय वा उभ्या बाई, तुम्ही डोंगरी काय वा उभ्या डोंगरी काय वा उभ्या बाई, तुम्ही डोंगरी काय वा उभ्या. आणि कळमास खेळ दारू चला कळमास खेळ चहा
भेटीला आला सती बहिणीच्या भेटीला आला सती बहिणीच्या भेटीला आला चल मग चल कहारू चला 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 चल मग चल कहारू चले चल मग चल कहारू चला वो मकला या बाबाला वो मकला या बाबाला वो मकला या बाबाला वो मकला या बाबाला सोमताला खेळताला सोमताला खेळताला सोमताला खेळताला वो मकला खेळताला मसोरा याला गाण्याला येऊ द्या चवडी मनाचा मसोरा याला गाण्याला येऊ द्या चवडी मनाचा मसोरा याला गाण्याला येऊ द्या चवडी मनाचा मसोरा याला गाण्याला येऊ द्या बाबा जातीवंत बाबा हायर जातीवंत बाबा हायर जातीवंत बाबा हायर जातीवंत बाबा हायर जातीवंत याला वेतळे यात करती किरे तो किरे रे बाबा करी तो किरे मधी काठी बाबाच्या बगला मधी बेरी बाबाच्या हातामध्ये काठी बाबाच्या बगला मधी बेरी बाबाच्या हातामध्ये काठी बाबाच्या बगला मधी बेरी बाबाच्या हातामधली काठी आया आई ओ मच खेळाय गाई ओ मच खेळाया ओ मच खेळाय सो गाईज जस्ट ना तशी आपण आलेलो आहे मित्राच्या घरून नाही का म्हणजे तिथं कार्यक्रम होता होमा बिमा चालणं तुम्ही बघितलंच असेल गाईज एक नंबर एवढी मजा आली ना आणि तुमचा भाऊ पण चालला होता तर काही वाटत नाही म्हणजे ॲक्च्युली आपले एवढे पिंड असतं आपल्या मनात जर खोटं असले तर नक्कीच चटका बसतो नाही ते चटके वगैरे काहीच बसत नाही होमामध्ये कारण देवाचं असतं नाही का तर चला गाईज मी जातो घरात तुम्ही पण जा तुमच्या घरी झोपून बाय बाय जय महाकाल.